दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव प्रत्येकाला वेगळा का येतो, हे अत्यंत सुंदर आणि गूढ सत्य नक्की ऐका. प्रत्येक भक्ताच्या मागील जन्माचं संचित कर्म आणि प्रारब्ध अत्यंत वेगळे असल्याने दत्तगुरूंची कृपा साक्षात एका निष्णात वैद्यासारखी अचूक काम करते. श्री गुरुचरित्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे ज्याचा आजार मोठा त्याला कडू औषध मिळते आणि ज्याचा आजार लहान त्याला गोड प्रसाद अत्यंत सहज मिळतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या जपाने कोणाचं दुःख एका दिवसात संपते, तर कोणाला तेच दुःख पचवण्यासाठी अत्यंत मोठी आणि प्रदीर्घ ताकद दिली जाते. कृपा सर्वांवर समानच असते, पण भक्ताच्या कर्माची गुंतागुंत सोडवण्यासाठी दत्तगुरू प्रत्येक जीवासाठी एक अत्यंत स्वतंत्र आणि अचूक ईश्वरी गणित मांडतात. हा प्रत्येकाचा वेगळा अनुभव म्हणजे देवाने केलेला भेदभाव नसून ती साक्षात दत्तगुरूंनी भक्ताला मुळापासून शुद्ध करण्यासाठी निवडलेली अत्यंत प्रेमळ पद्धत असते. दत्तगुरूंची कृपा ही एका प्रचंड अथांग पावसासारखी आहे, पण भक्ताला तेवढेच पाणी मिळते जेवढे मोठे त्याच्या हातातील श्रद्धेचे आणि पात्रतेचे भांडे असते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्रावर ज्याची निष्ठा आहे त्याला एका क्षणात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची अद्भुत प्रचिती येते. जर मनात संशय आणि भीती असेल तर कृपेचा प्रवाह तिथेच अडतो आणि भक्ताला केवळ प्रसादाच्या काही थेंबांवरच अत्यंत नाईलाजाने समाधान मानावे लागते. दत्तभावनी स्तोत्रातील ज्ञानानुसार तुमच्या अंतकरणातील भक्तीचा भाव जेवढा शुद्ध आणि मोठा असेल तेवढाच मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडतो. म्हणूनच अनुभव वेगळा येतो, कारण दत्तगुरू भक्ताच्या बाह्य पूजेला नाही तर त्याच्या हृदयाच्या गाभाऱ्यात लपलेल्या अत्यंत निखळ आणि खऱ्या भावाला प्रतिसाद देतात. दत्तगुरूंचं विविध अवतार हे एकाच सूर्याची वेगवेगळी किरणे असली तरी प्रत्येकाची भक्ताला संकटातून बाहेर काढण्याची कार्यपद्धती अत्यंत भिन्न आणि अचूक आहे. निशंक हो निर्भय हो मनारे हा तारक मंत्र साक्षात श्री स्वामी समर्थ अवताराचं अत्यंत रौद्र पण अभय देणारे आईसारखे प्रेम भक्ताला क्षणार्धात देतो. दुसरीकडे श्री नृसिंह सरस्वती महाराज अत्यंत कडक शिस्त लावून भक्ताकडून आधी सेवा करवून घेतात आणि मग त्याला अथांग यशाचं सुवर्णदान देतात. ज्या भक्ताचा स्वभाव ज्या अवताराशी अत्यंत नैसर्गिकरित्या जुळतो त्याला त्या विशिष्ट अवताराकडून मिळणारी कृपेची अनुभूती सर्वात वेगळी आणि डोळे दीपवणारी असते. अवतारांच्या या विविधतेमुळेच दत्त संप्रदायात कोणाला साक्षात चमत्कार दिसतो तर कोणाला अत्यंत शांत आणि स्थितप्रज्ञ अशी ईश्वरी अनुभूती नक्की मिळते. अनेकदा आपण पाहतो की एखाद्याने नुकतीच भक्ती सुरू केली आणि त्याला लगेच प्रचिती आली, कारण त्याच्या पाठीशी अनेक पूर्वजन्मांच्या साधनेची अत्यंत मोठी पुंजी असते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप ज्याने मागील जन्मात अखंड केला आहे त्याला या जन्मात केवळ एका हाकेवर साक्षात दत्तगुरूंचं दर्शन आणि कृपा प्राप्त होते. ज्याचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध दत्तगुरूंच्या चरणांशी घट्ट आहे त्याचा आध्यात्मिक प्रवास अत्यंत वेगाने आणि थेट होतो. ज्यांची ही पहिलीच वेळ असते त्यांना सुरुवात शून्यापासून करावी लागते, त्यामुळे त्यांचा कृपेचा अनुभव थोडा संथ पण अत्यंत भक्कम आणि मुळापासून होणारा असतो. या पूर्वजन्मीच्या अदृश्य जोडणीमुळेच एकाच मंदिरात जाणाऱ्या दोन भक्तांना दत्तगुरूंच्या अस्तित्वाचा आणि साक्षात्काराचा अत्यंत भिन्न असा अंगावर काटा आणणारा अनुभव येतो. ज्या भक्ताच्या मनात मी करता आहे हा अत्यंत सूक्ष्म आणि खोटा अहंकार असतो त्याच्या आयुष्यात दत्तगुरूंची कृपा अत्यंत खडतर परीक्षेनंतरच प्रवेश करते. अलख निरंजन या नाथ दत्त मंत्राच्या नादात भक्ताला आधी शून्यावस्थेत नेले जाते आणि त्याचा सर्व भौतिक अहंकार अत्यंत निर्दयपणे मोडून काढला जातो. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील सिद्ध परंपरेनुसार
अहंकार जितका मोठा तेवढीच दत्तगुरूंची परीक्षा कठीण आणि अनुभव अत्यंत हादरवून सोडणारा असतो. पण ज्या भक्ताचे मन लहान मुलासारखे अत्यंत निरागस आणि पारदर्शी असते, त्याला कोणत्याही परीक्षेशिवाय साक्षात दत्तगुरू मायेने कुशीत घेतात. म्हणूनच अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी असल्याने कृपेचा आणि ईश्वरी साक्षात्काराचा हा अनुभव प्रत्येकाला अत्यंत वेगळ्या आणि गूढ स्वरूपात येतो. तुम्ही दत्तगुरूंकडे नेमके काय मागत आहात यावर तुमच्या आयुष्यातील ईश्वरी अनुभवाचे संपूर्ण स्वरूप आणि त्याची अथांगता पूर्णपणे अवलंबून असते. श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप जर केवळ नोकरी किंवा पैशासाठी असेल तर दत्तगुरू ती भौतिक गोष्ट देऊन भक्ताला अत्यंत सहजतेने मोकळे करतात. पण जो भक्त दत्तगुरू जे देशील त्यात समाधान अशी अत्यंत उच्च निष्काम शरणागती पत्करतो, त्याचा अनुभव मानवी तर्काच्या पलीकडचा असतो. निष्काम भक्ताला दत्तगुरू जगातील वैभव तर देतातच, पण सोबत साक्षात स्वतःलाही त्याच्या स्वाधीन करून त्याचे संपूर्ण आयुष्य एक अत्यंत पवित्र मंदिर बनवतात. मागण्याच्या या स्तरातील फरकामुळेच कोणाला केवळ संकटातून मुक्ती मिळते, तर कोणाला साक्षात परब्रह्माच्या अद्वैत परमानंदाची आणि मोक्षाची प्रचिती येते. प्रत्येक मानवी शरीराची ऊर्जा आणि कंपने वेगळी असतात, ज्यामुळे एकाच मंत्राचा परिणाम दोन वेगवेगळ्या लोकांवर पूर्णपणे भिन्न आणि वैज्ञानिक होतो. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या शक्तिशाली मंत्राच्या उच्चाराने कोणाची आज्ञाचक्र अत्यंत वेगाने जागृत होते, तर कोणाचे केवळ शारीरिक आजार बरे होतात. दत्तमाला मंत्राची स्पंदने ज्याच्या शरीराशी अत्यंत अचूकपणे रेझोनेट होतात, त्याला पहिल्याच दिवशी अंगावर काटा आणणारी ईश्वरी ऊर्जा जाणवते. ज्यांची ऊर्जा जड असते त्यांना ती स्पंदने पचवण्यासाठी काही महिन्यांचा प्रदीर्घ काळ लागतो, ज्यामुळे त्यांचा साक्षात्काराचा अनुभव उशिरा पण अत्यंत भक्कम येतो. विज्ञानालाही मान्य असणारा ध्वनी आणि ऊर्जेचा हा भौतिक चमत्कार दत्तगुरूंच्या दरबारात प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार एक अत्यंत वेगळा आणि दैवी अनुभव देतो. काही भक्तांचे प्रारब्ध नशीब इतके भयंकर असते की ते भोगल्याशिवाय सुटका नसते. तिथे दत्तगुरू केवळ तो भोग सहन करण्याची अत्यंत अफाट स्थितप्रज्ञ ताकद देतात. पण ज्याचे प्रारब्ध थोडे सौम्य असते किंवा ज्याच्या हाकेत प्रचंड आर्तता असते, तिथे ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः हा जप साक्षात यमालाही अत्यंत वेगाने मागे फिरवतो. घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठणाने काहींना थेट मृत्यूच्या दारातून एका क्षणात बाहेर काढले जाते. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत थरारक आणि चमत्कारिक अनुभव असतो. काहींना मात्र आजार भोगावा लागतो, पण त्यांच्या वेदना साक्षात दत्तगुरू स्वतःवर झेलून त्यांना एका अत्यंत शांत आणि सुरक्षित मानसिक अवस्थेत पूर्णपणे ठेवतात. कर्माच्या या गुंतागुंतीच्या कायद्यात दत्तगुरू कुठे कठोर राहतात आणि कुठे सवलत देतात, यामुळेच एकाच आजारात दोन भक्तांना पूर्णपणे वेगळा अनुभव येतो. तुम्ही देवाला किती टक्के शरण गेला आहात यावर देव तुम्हाला किती टक्के आणि किती वेगाने अनुभव देणार हे अत्यंत अचूक गणितासारखे ठरलेले असते. जो भक्त मी माझे सर्व मार्ग करून थकलो, आता तूच बघ असा अर्धावट शरण जातो, त्याला दत्तगुरूंचा अनुभव अत्यंत उशिरा आणि हळूहळू येतो. पण श्री स्वामी समर्थ या जपाने जो भक्त शरणागती पत्करतो आणि स्वतःची बुद्धी अजिबात चालवत नाही, तिथे साक्षात ईश्वरी हस्तक्षेप होतो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांमध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण शरणागती पत्करलेल्या भक्ताचे अश्रू जमिनीवर पडण्याआधी स्वामी त्याचा हात अत्यंत प्रेमाने धरतात. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.